नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत परफेक्ट फिश करी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची। चला तर मग वेळ न घालवता करूया सुरुवात। इथे मी फिश कट करून मीठ लावून स्वच्छ पाण्याने असे धुवून घेतलेले आहेत। आपण आज टोल फिश करी बघतोय। इथे आपण मीडियम साइजचे फिशचे तुकडे करून घेतलेले आहेत। तुकडे जास्त जाड करायचे नाहीत, नाहीतर ते आतमध्ये व्यवस्थित असे शेकले जात नाहीत। याच प्रकारे आपण दुसरे फिश वापरून सुद्धा सेम पद्धतीने करी बनवू शकतो। आता आपण याला मसाले लावून घेऊयात। आपण या स्टेजला मसाले लावल्यामुळे फिशला मसाले अगदी आतपर्यंत छान पैकी लागले जातात। इथे मी अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा मिरची पावडर लावून घेते। आता सर्व मसाले हे मच्छीला व्यवस्थित चोळून घेते। तुम्ही बघू शकता या प्रकारे मच्छीला मसाले लावून घ्यायचे आहेत। आता सर्व तुकड्यांना मसाले लावून झालेले आहेत। आता मी अर्ध्या तासासाठी हे बाजूला करून ठेवणार आहे, म्हणजे मसाले व्यवस्थित मुरले जातील आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत। इथे आपल्याला थोडं कोकम घ्यायचं आहे आणि हे कोकम मी आता पाणी टाकून थोड्या वेळासाठी भिजत ठेवणार आहे। जवळजवळ 1 ग्लास पाणी मी यामध्ये घालते। आता आपण एक सिक्रेट मसाला बनवून घेणार आहोत। या मसाल्याने फिश करीला खूपच छान अशी टेस्ट येते, तुम्ही नक्कीच करून पहा। यासाठी आपण घेणार आहोत अर्धा चमचा जिरं, पुढे घ्यायचे आहेत अर्धा चमचा धणे, 4 ते 5 मिरी घ्यायचे आहेत। त्याच सोबत आपल्याला इथे 4 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत। आता हे सर्व मसाले पॅन मध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। 2 मिनिटांमध्ये आपले मसाले हे भाजून होतात। आता आपले सर्व मसाले भाजून झालेत, हे मी एका प्लेट मध्ये काढून घेते। हे थोडे थंड झाले की आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। आता मसाले आपले थंड झालेत, आपण हे मिक्सरला लावून घेऊयात। याच सोबत एक हिरवी मिरची सुद्धा घ्यायची आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेतली तरी सुद्धा चालेल। इथे आपला आता छानसा मसाला तयार झालेला आहे। आता ग्रेव्ही मसाल्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण बघून घेऊया। इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घ्यायची आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मीडियम साइजचे कांदे। आता मी हे मिक्सरला लावून घेते आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे मी एक पॅन मध्ये तेल गरम करून घेते आणि आपल्याला यामध्ये आता मच्छी फ्राय करून घ्यायची आहे। एक पीस आपण हे सोडून घेऊयात तेलामध्ये। एक 10 मिनिटांमध्ये आपले फिश फ्राय करून होतात। 3 ते 4 मिनिटांनी आपल्याला हे फिश पलटून घ्यायचे आहेत। गॅस मध्यम आचेवरच असावा। आता आपले सर्व फिश हे पलटून झालेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने छान असे फिश फ्राय झालेले आहेत। इथे मी फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले। यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत। यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे कांदा, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट। फोडणी देताना गॅस मध्यम आचेवर असला पाहिजे। आता मसाला हलवून घ्यायचा आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। मसाला छान असा तेलामध्ये भाजला गेला पाहिजे। पुढे यामध्ये मी हळद, मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलंय। मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याच सोबत आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आपला तयार केलेला सुखा मसाला। आता छान असं हलवून एकजीव करून घ्यायचं आहे। मसाला जेवढा छान भाजला जाईल तेवढीच ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येते। या स्टेजला आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कोकमचं पाणी। कोकमचं पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। हे आता माझं हलवून झालंय। आता आपल्याला यावरती झाकण टाकायचं आहे। झाकण टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे, जेणेकरून खाली आपला मसाला चिकटला जाणार नाही। 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला झाकण काढून हलवून घ्यायचं आहे। आता आपलं हलवून झालं की यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे। थंड पाणी ओतायचं नाही, मी जे ताटामध्ये पाणी ठेवलं होतं तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि पुन्हा यावरती झाकण घालून घ्यायचं आहे।
एक 5 मिनिटं शिजू दिलं की पुन्हा आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपल्या फिश करीसाठी किती छान मसाला तयार झालाय। आता आपल्याला यामध्ये फ्राय केलेले फिशचे तुकडे घालायचे आहेत। आता मी सर्व फिशचे तुकडे यामध्ये घालून घेते। या पद्धतीने फिश करी करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि कशी झाली आहे ती कमेंट्स बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। आता आपले सर्व फिशचे तुकडे टाकून झालेले आहेत। पुन्हा एकदा 10 ते 12 मिनिटांसाठी आपण झाकण टाकून घ्यायचं आहे। फिश ऑलरेडी फ्राय केला असल्यामुळे आपल्याला शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। इथे आता 10 मिनिटं झालेले आहेत। मी झाकण काढून घेते। परफेक्ट। तुम्ही इथे बघू शकता किती छान करी तयार झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग माझ्या मुलाच्या सांगण्यावरून लाईक आणि शेअर सुद्धा करा। आता आपण बोल मध्ये काढून घेऊयात। परफेक्ट ग्रेव्ही तयार झाली आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा थिक ते करायचे असेल तर तुम्ही करू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।